आयुष्यात काही माणसे अशी येतात जी तुमच्या जगण्याची पद्धतच बदलून टाकतात. माझ्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे अनुराधा. कॉलेजचा तो पहिला दिवस मला आजही स्पष्ट आठवतो. वर्गात सगळेच नवीन होते, शांत बसले होते. पण एक मुलगी अशी होती जी एका जागी 2 मिनिटं शांत बसू शकत नव्हती. तिचे ते मोठे चमकणारे डोळे, हवेत उडणारे केस आणि चेहऱ्यावरचं ते खोडकर हसू, तीच माझी अनुराधा. ती जितकी सुंदर होती तितकीच अत्यंत चंचल. तिला समजून घेणं म्हणजे वाऱ्याला हातात पकडण्यासारखं होतं. हळूहळू आमची मैत्री झाली. मी स्वभावाने थोडा शांत, विचार करून बोलणारा, तर ती पूर्णपणे उलट. आधी करायचं आणि मग विचार करायचा. पण म्हणतात ना, परस्पराविरोधी गोष्टी एकमेकांकडे जास्त आकर्षित होतात. तसंच काहीसं आमच्या बाबतीत घडत होतं. माझी नजर नकळत नेहमीच तिला शोधायची. तिच्या हसण्यात एक वेगळाच जादू होता, जो माझ्या मनाला स्पर्श करून जायचा. तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते. कॉलेज सुटल्यावर मी आणि अनुराधा नेहमीसारखे कॅन्टीनच्या बाहेर थांबलो होतो. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. "साहिल, चल ना, पावसात भिजूया." तिने माझा हात पकडून ओढत म्हटले. "अनु, नको गं, आजारी पडशील." मी नेहमीप्रमाणे तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठे ऐकणार होती. तिने मला थेट पावसात ओढले. ती पावसात गोल फिरू लागली. तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. त्या क्षणी ती इतकी सुंदर दिसत होती की माझं भानच हरपलं. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. तिने मागे वळून माझ्याकडे पाहिले. तिचे डोळे माझ्या डोळ्यात रुतले. त्या एका क्षणात मला जाणवले की हे फक्त मैत्रीचे नाते राहिले नव्हते. माझ्या मनात तिच्याबद्दल एक अतिशय खोल आणि रोमॅन्टिक भावना निर्माण झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी एका गुरुवारी अनुराधाचा मला फोन आला. तिचा आवाज थोडा वेगळा आणि उत्सुक वाटत होता. "साहिल, कुठे आहेस तू?" "घरीच आहे ना अनु." "काय झालं? सगळं ठीक आहे ना?" "अरे, आई बाबा काही कामासाठी 2 दिवसासाठी बाहेर गेले आहेत. मी घरी एकटीच आहे आणि मला खूप कंटाळा आलाय. तू लगेच माझ्या घरी ये ना प्लीज." तिचा फोन ठेवल्यावर माझं मन वेगाने थरथरू लागलं. अनुराधाच्या घरी जायची ही पहिलीच वेळ नव्हती, पण आज काहीतरी वेगळं होतं. तिच्या एकाकीपणाची जाणीव आणि माझ्या मनातील तिच्याबद्दलच्या भावना, या विचारांनीच माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. मी लगेच तयार झालो आणि तिच्या घराच्या दिशेने निघालो. बाहेर ढगांचा कडकडाट सुरू होता आणि हलका पाऊसही पडत होता. हवामानात एक वेगळाच गारवा आणि रोमॅन्टिक वातावरण होते. मी तिच्या घराची बेल वाजवली. काही सेकंदातच अनुराधाने दार उघडले. ती फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये होती. तिचे केस अजूनही थोडे ओले होते आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा एक वेगळाच मऊपणा दिसत होता. "आलास? मला वाटले तू येणार नाहीस." ती हसून म्हणाली आणि तिने मला आत घेतले. घरात पाऊल ठेवताच मला शांततेचा अनुभव झाला. बाहेर पावसाची रिमझिम आणि आत आम्ही दोघे. तिने दाराची कडी लावली. "तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते." असं सांगून ती किचनमध्ये गेली. मी सोफ्यावर बसलो, पण माझे लक्ष तिच्याकडेच होते. ती जेव्हा कॉफीचे कप घेऊन आली, तेव्हा ती माझ्या अगदी शेजारी येऊन बसली. तिची आणि माझी नजर भेटली. त्या शांततेत आम्हा दोघांच्या श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. "साहिल, तू आज खूप शांत दिसतोयस." तिने हळुवार आवाजात विचारले आणि तिचा हात माझ्या हातावर ठेवला. तिच्या हाताचा स्पर्श इतका मऊ आणि उबदार होता की माझ्या अंगावर काटा आला. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे ते चंचल डोळे आज खूप काही सांगून पाहत होते. तिच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलचं प्रेम आणि एक वेगळीच ओढ दिसत होती. "अनु, तू आज खूप सुंदर दिसतेस." माझ्या मुखातून नकळत हे शब्द बाहेर पडले. माझे हे शब्द ऐकून ती थोडी लाजली. तिने तिची मान खाली झुकवली. मी हळूच माझा हात तिच्या चेहऱ्याजवळ नेला आणि तिची हनुवटी वर करून तिच्या डोळ्यात पाहिले. आमचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. हवामानातील गारवा आणि आमच्यातील भावनिक उष्णता या क्षणी आम्हा दोघांनाही एका वेगळ्या जगाची सफर घडवून आणली होती. मी तिचा हात हातात घेतला आणि हळूच तिला बेडरूमच्या दिशेने घेऊन गेलो. त्या शांत आणि सुरम्य वातावरणात आम्हा दोघांच्या मनातील भावना एकमेकांत मिसळून गेल्या. ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात ठरणार होती. बेडरूमचा दरवाजा उघडताच आतला मंद प्रकाश आणि बाहेरून येणारा पावसाचा टपटप आवाज यांनी वातावरणात एक वेगळी जादू निर्माण केली होती.
बेडरूममध्ये आल्यावर अनुराधा थोडी शांत झाली होती. तिचा तो नेहमीचा चंचलपणा कुठेतरी गायब झाला होता आणि त्याची जागा एका नाजूक सुंदर लाजरेपणाने घेतली होती. ती पलंगाच्या कडेला जाऊन बसली. तिचे डोळे खाली झुकलेले होते आणि ती तिच्या ओढणीच्या टोकाशी खेळत होती. मी हळूच तिच्या शेजारी जाऊन बसलो. आमच्या दोघांच्या मध्ये फारसं अंतर नव्हतं. तिच्या अंगावरून येणारा तो मंद सुवासिक सुगंध माझ्या मनाला अधिकच भुरळ घालत होता. अनु, मी अगदी हळुवार आवाजात तिचे नाव पुकारले. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिले. तिच्या त्या मोठ्या सुंदर डोळ्यात एक अनामिक भीती, उत्सुकता आणि माझ्याबद्दलचं अथांग प्रेम स्पष्ट दिसत होते. साहिल, मला आज खूप वेगळं वाटतंय रे, ती अडखळत म्हणाली. तिचा आवाज अत्यंत कोमल आणि कातर वाटत होता. काय होतंय अनु? मी तिचा नाजूक मऊ हात माझ्या दोन्ही हातात घेत विचारले. मला माहीत नाही, पण जेव्हा तू माझ्या जवळ असतोस ना, तेव्हा माझं मन खूप वेगाने थरथरतं. आज आई बाबा घरी नाहीत, पण मला अजिबात एकटं वाटत नाही. उलट तुझ्या असण्याने मला एक वेगळीच ऊब आणि सुरक्षितता जाणवते, ती तिचे मन मोकळे करत म्हणाली. तिचे हे शब्द थेट माझ्या हृदयाला भिडले. मी तिचा हात थोडा अजून घट्ट पकडला. तिची बोटे माझ्या बोटांत गुंतली. त्या स्पर्शात एक वेगळा जिव्हाळा होता. मी हळूच माझा दुसरा हात तिच्या चेहऱ्याकडे नेला. माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या मऊ गालांना झाला तशी तिची एक लहानशी शिहन संपूर्ण शरीरातून निघून गेली. तिने तिचे डोळे मिटून घेतले. मी तिचे केस जे तिच्या चेहऱ्यावर आले होते ते हळुवारपणे कानाच्या मागे सरकवले. अनु, तू मला किती आवडतेस हे मला तुला सांगायची गरज आहे का? मी तिच्या अगदी जवळ जात विचारले. तिने डोळे उघडले आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिले. नाही साहिल, मला तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या या स्पर्शातूनच सगळं कळतंय, मी मंद हसून म्हणाले. त्या क्षणी वातावरणातील शांतता अधिकच गडूळ झाली होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. खिडकीवर पडणाऱ्या थेंबाचा संगीतबद्ध आवाज येत होता. खोलीतील मंद प्रकाशात अनुराधाचा चेहरा एखाद्या स्वप्नासारखा सुंदर दिसत होता. मी तिच्या ओठांच्या कोपऱ्यावर साचलेले ते मंद हास्य पाहत राहिलो. माझं मन आता पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडाले होते. मी थोडा पुढे झालो आणि माझा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ नेला. आम्हा दोघांच्या श्वासाची उष्णता एकमेकांना जाणू लागली होती. अनुराधाने तिचे डोळे पुन्हा मिटले. तिचे हात नकळत माझ्या खांद्यावर आले. तिने मला हळूच तिच्याकडे ओढले. त्या एका क्षणात आमच्यातील उरलेले थोडं अंतरही नाहीसं झालं. मी माझे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तो एक अत्यंत पवित्र, भावनिक आणि प्रेमाने भरलेला स्पर्श होता. अनुराधाच्या तोंडून एक हलकासा सुस्कारा बाहेर पडला. तिने तिची पकड माझ्या खांद्यावर अधिक घट्ट केले. कपाळावरून घसरत मी माझे ओठ तिच्या मऊ गालावर नेले. तिच्या गालावरचा तो उबदार स्पर्श माझ्या मनात एक वेगळीच लाट पसरून गेला. साहिल, तिने माझं नाव अत्यंत ओल्या आणि रोमॅन्टिक आवाजात पुकारले. हो अनु, मी तिच्या कानाजवळ जात म्हटलं. मला सोडून कधीच जाऊ नकोस रे. मला आयुष्यभर असा तुझा स्पर्श, तुझं प्रेम हवंय, मी भावूक होऊन म्हणाले. मी कधीच तुला सोडणार नाही अनु. आज, उद्या आणि कायम मी फक्त तुझाच आहे, मी तिच्या कानात हळूच सांगितले आणि तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातात धरला. आम्ही दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. त्या क्षणी तिथे कोणतीही भाषा, कोणतेही शब्द उरले नव्हते. फक्त दोन मन, दोन जीव आणि त्यांच्यातील अथांग प्रेम होते. अनुराधाने स्वतःहून तिची मान थोडी वर केली आणि तिचे ओठ माझ्या ओठांच्या जवळ आणले. आम्हा दोघांच्या हृदयाचे ठोके इतके वेगाने पडत होते की त्या शांत खोलीत तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तिच्या ओठांचा मऊ स्पर्श जेव्हा माझ्या ओठांना झाला तेव्हा जणू काही काळ तिथेच थांबला. तो स्पर्श फक्त शारीरिक नव्हता, तर दोन आत्म्याचा मिलाप होता. पावसात भिजलेल्या त्या संध्याकाळी बाहेरच्या थंडीत आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमाच्या उभेत पूर्णपणे हरून गेलो होतो. तिने तिचे हात माझ्या पाठीभोवती गुंफले आणि मला अधिक जवळ घेतले. मी सुद्धा तिला माझ्या मिठीत घट्ट पकडले. त्या उबदार मिठीत जगातील सर्व सुख सामावलेलं होतं. ती रात्र फक्त आमची होती. एका सुंदर, सखोल आणि अविस्मरणीय प्रेमाची रात्र होती. त्या रात्रीचा तो मंद प्रकाश आणि खिडकीबाहेर कोसळणारा पाऊस जणू आमच्या प्रेमाची साक्ष देत होता.
अनुराधा माझ्या मिठीत अगदी शांत पडून होती. तिचा श्वास आता हळूहळू पूर्ववत होता, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो मंद तांबूस लालसरपणा अजूनही तसाच होता. तिचे डोळे पूर्णपणे मिटलेले नव्हते, तर ती स्वप्नाळू नजरेत माझ्याकडेच पाहत होती. तिने हळू तिचा उजवा हात वर केला आणि तिच्या मऊ बोटांनी माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला. तिचे बोटे माझ्या कपाळावरून, गालांवरून घसरत शेवटी माझ्या ओठांवर येऊन थांबली. काय विचार करतोय साहिल? तिने अत्यंत हळूवार आणि कातर आवाजात विचारले. काही नाही अनु, बस विचार करतोय की हे सगळं खरं आहे की मी एखादं दुसरं स्वप्न पाहतोय, सुंदर स्वप्न पाहतोय. मी तिच्या हातावर माझा हात ठेवत तिच्या बोटांचे चुंबन घेत म्हटले. अनुराधा थोडी हसली. तिच्या त्या हसण्यात इतकी निष्पापता आणि प्रेम होतं की माझं मन पुन्हा एकदा तिच्यात गुंतलं गेलं. हे स्वप्न नाही साहिल, मी तुझ्यासमोर आहे, पूर्णपणे तुझी होऊन, असं म्हणत तिने तिचा चेहरा माझ्या छातीवर ठेवला. माझ्या छातीवर तिचे डोके ठेवून ती शांत पडून होती. मला तिच्या श्वासाची ऊब माझ्या अंगावर जाणवत होती. मी माझे हात तिच्या पाठीवरून हळुवारपणे फिरवत होतो. तिच्या रेशमी केसांचा सुगंध संपूर्ण खोलीत पसरला होता, ज्याने मला अधिकच भुरळ घातली होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. विजेचा कडकडाट झाला तशी अनुराधाने क्षणात मला अधिक घट्ट पकडले. घाबरू नकोस अनु, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तिच्या पाठीवर थोपटत तिला अस्वस्थ केलं. मी पावसाला नाही घाबरत रे साहिल, मला भीती वाटते या क्षणाची. हा क्षण इथेच थांबून राहावासा असं वाटतं. उद्याचा दिवस उजाडला की आपण पुन्हा कॉलेजच्या त्या धावपळीत जाऊ, पण मला आजची ही रात्र, हा तुझा स्पर्श कायमचा असाच हवा आहे. तिने मान वर करून माझ्या डोळ्यात पाहत तिने मन मोकळे केले. तिच्या या भावनिक उद्गाराने माझ्या हृदयाला थेट स्पर्श केला. मी तिची हनुवटी वर केली आणि तिच्या कपाळावर एक प्रेमाची घट्ट वही उठवली. अनु, काळ कितीही बदलला, दिवस रात्र कितीही आले गेले, तरी माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम कधीच कमी होणार नाही. आज आपण जे जगलोय ते फक्त एका रात्रीपुरतं मर्यादित नाही, हे आपल्या एकत्र येणाऱ्या आयुष्याची सुरुवात आहे. मी पूर्ण विश्वासाने तिला सांगितलं. माझे हे शब्द ऐकून अनुराधाच्या डोळ्यात पाण्याचे काही थेंब चमकले. ते दुःखाचे नव्हते, तर अत्यंत आनंदाचे आणि तृप्तीचे होते. तिने स्वतःहून माझे दोन्ही हात तिच्या हातात घेतले आणि ते तिच्या गालावर ठेवले. साहिल, मला अजून जवळ घे ना, ती अत्यंत आळसलेल्या आणि रोमॅन्टिक सुरात म्हणाली. तिच्या त्या लाडिक विनंतीला नकार देणं माझ्यासाठी अशक्य होतं. मी हळूच तिला थोडं सरकून तिच्या अधिक जवळ आलं. आमचे चेहरे पुन्हा एकदा एकमेकांच्या अगदी जवळ आले. तिचे ओले होठ आणि तिचे उबदार श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. मी हळुवारपणे तिची मान माझ्या हाताने सावरली आणि तिचे ओठ माझ्या ओठांत घेतले. हा स्पर्श मगापेक्षा अधिक घट्ट, अधिक भावनिक आणि प्रेमाने भरलेला होता. अनुराधाने तिचे दोन्ही हात माझ्या मानेभोवती घट्ट गुंफले. त्या क्षणी खोलीत फक्त पावसाचा आवाज आणि आमच्या श्वासांची गती ऐकू येत होती. तिच्या शरीरातील प्रत्येक पेशी माझ्या स्पर्शाने शहारत होती. तिने हळूच एक मऊ सुस्कारा सोडला आणि मला तिच्यात अधिक घट्ट सामावून घेतले. काही वेळाने जेव्हा आम्ही थोडे शांत झालो, तेव्हा अनुराधा माझ्या खांद्यावर डोके ठेवून पडली होती. खोलीतील मंद दिव्याच्या प्रकाशात तिचा सुंदर चेहरा चमकत होता. मी तिच्या केसात बोटे फिरवत होतो. अनु, तू कॉलेजमध्ये जेव्हा पहिल्यांदा आली होतीस ना, तेव्हा मला वाटले होते तू खूप ओनाड आणि चंचल आहेस. मी जुन्या आठवणींना उजाळा देत हसून म्हटले. हो का? आणि आता काय वाटतंय? तिने माझ्या छातीवर तिची हनुवटी टेकून डोळे मिचकावत विचारलं. आता वाटतंय की तू जितकी बाहेरून चंचल आहेस, तितकीच आतून खूप हळवी आणि प्रेमळ आहेस. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू फक्त आणि फक्त माझी आहेस. मी तिच्या नाकावर हळू चुटका मारत म्हटलं. ती खदखदली. हो, मी फक्त तुझीच आहे साहिल. आजपर्यंत माझं मन कोणाला समजलं नव्हतं, पण तू मला जसं आहेस तसं स्वीकारलंस आणि मला इतकं अथांग प्रेम दिलंस. बाहेर पाऊस आता हळूहळू शांत होत होता. ढगांचा कडकडाट कमी झाला होता आणि एक सुरम्य शांतता चारी बाजूला पसरली होती. त्या शांततेत एकमेकांच्या उभेत
आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो होतो. ती रात्र आमच्यासाठी एक असा सुंदर अनुभव बनली होती, जो आमच्या आयुष्यात कायमचा सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला होता. रात्रीचा शेवटचा प्रहार सुरू होता. खिडकीबाहेरचा पाऊस आता पूर्णपणे शांत झाला होता. फक्त झाडांच्या पानावरून पाण्याचे काही थेंब खाली पडण्याचा मंद आवाज येत होता. खोलीत पसरलेल्या त्या मंद प्रकाशात आणि प्रसन्न शांततेत आम्ही दोघे एकमेकांच्या कडेवर शांत पडून होतो. अनुराधाचा चेहरा माझ्या छातीवर विसावला होता. तिचा श्वास एकदम संथ आणि लयबद्ध चालला होता. तिची बोटे अजूनही माझ्या हातांच्या बोटात घट्ट गुंफलेली होती. जणू तिला भीती होती की हात सुटला तर हे सुंदर स्वप्न विसरून जाईल. मी माझ्या दुसऱ्या हाताने तिच्या पाठीवरून आणि केसांवरून हळुवारपणे हात फिरवत होतो. साहिल, तू झोपलास का? तिने अगदी बारीक आळसलेल्या आवाजात विचारले. नाही अनु, जागाच आहे. एवढ्या सुंदर क्षणी झोपून वेळ कसा वाया घालू? मी तिच्या केसांचा सुवास घेत म्हटले. तिने हळूच तिची मान वर केली आणि माझ्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि तृप्ती दिसत होती. तिचे डोळे प्रेमाने पूर्ण भरलेले होते. मला आज खूप शांत आणि सुरक्षित वाटतंय रे. आयुष्यात कधी कोणावर इतका विश्वास बसेल असं वाटलं नव्हतं. पण आज तू मला जो प्रेमळ आणि सन्मानजनक स्पर्श दिलास त्याने माझं हृदय पूर्णपणे जिंकून घेतले. ती माझे हात तिच्या गालाला लावत म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणि प्रेम अजूनच वाढले. मी तिच्या कपाळावर पुन्हा एकदा प्रेमाचं चुंबन घेतलं. अनु, प्रेम म्हणजे फक्त एकत्र असणं नसतं, तर एकमेकांच्या भावना आणि अस्तित्वाचा आदर करणं असतं. आजची ही रात्र आपल्या नात्याचा एक असा भक्कम पाया बनली आहे, जो आयुष्यात कधीच हलणार नाही. मी तिच्या डोळ्यात पाहत अत्यंत गंभीरपणे म्हटले. पहाटेची वेळ जवळ येत होती. बाहेर पक्ष्यांची हलकी चिवचिव सुरू झाली होती. खिडकींच्या पडद्यामधून पहाटेचा धुरकट निळसर प्रकाश खोलीत डोकावू लागला होता. अनुराधा हळूच उठून बसली. तिने तिचे विखुरलेले केस मागे सारले. त्या पहाटेच्या प्रकाशात ती एखाद्या निसर्गाच्या सुंदर कृतीसारखी दिसत होती. तिची ती सहजता आणि सौंदर्य पाहून मी पुन्हा तिच्या प्रेमात पडलो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि एक लहानसं गोड हास्य दिलं. आता सकाळ झाली साहिल. आई बाबा संध्याकाळपर्यंत परत येतील, ती थोडी लाजत आणि अडखळत म्हणाली. मी सुद्धा उठून तिच्या शेजारी बसलो आणि तिचा हात हातात घेतला. हो अनु, वेळेचं चक्र चालतच राहणार, पण आजची ही रात्र आपल्या दोघांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले. हो साहिल, आता कॉलेजमध्ये आपण जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा आपल्या दोघांच्या मनात एक वेगळाच गुपित आनंद असेल, बरोबर ना? नक्कीच. तीच चंचल अनुराधा आणि तिचा हा शांत साहिल. पण आता या दोघांमध्ये एक न तुटणारं प्रेमाचं नातं आहे. मी तिची बोटे चुंबत हसून म्हटले. आम्ही दोघांनी एकत्र मिळून किचनमध्ये जाऊन गरम कॉफी बनवली. पहाटेच्या त्या गारव्यात खिडकीत उभे राहून एकत्र कॉफी पिण्याचा तो अनुभव अत्यंत रोमॅन्टिक होता. कॉफीचा कप हातात धरून ती माझ्या खांद्याला टेकून उभी होती. थँक्यू साहिल, माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला इतकं सुंदर प्रेम देण्यासाठी. ती कॉफीचा घोट घेत हळूच म्हणाली. थँक्यू तर मला म्हटलं पाहिजे अनु. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझा शांत आयुष्याला तुझ्या चंचलतेने सुंदर रंगांनी भरून टाकलं. मी तिचा चेहरा सावरत म्हटले. पहाटेच्या त्या कोवळ्या प्रकाशात आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. त्या दृष्टिक्षेपात कोणतीही अस्पष्टता नव्हती. होती ती फक्त एकमेकांबद्दलची निष्ठा, अथांग प्रेम आणि येणाऱ्या भविष्याची सुंदर स्वप्ने. कॉलेजच्या त्या चंचल अनुराधाची आणि माझी ही कथा इथे संपत नव्हती, तर एका नवीन, सुंदर आणि अखंड प्रेमाच्या प्रवासाची ही नुकतीच सुरुवात होती. धन्यवाद.